श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर बघा, आपल्याला आता 29 जुलै रोजी आपल्याला गुरुपौर्णिमा हा दिवस आहे। तर गुरु गुरु म्हणजेच काय, तर गुरु म्हणजे आपले सर्वात प्रथम आपले आई वडील हे सर्वप्रथम आपले गुरु असतात। तर त्यानंतर आपले शिक्षक होतात। आपण जिथे जाऊ तिथे म्हणजे त्यांच्याकडून ज्यांच्याकडून जे काही असं आपल्याला शिकायला मिळतं, शिकण्यासारखं असतं, ते त्यांना गुरुच मानलं पाहिजे आहे। बघा, तर तुम्हाला मी आता सांगणार आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर आता तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल, तर बघा, जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन त्यांचे गुरुपद हे आपण दरवर्षी घेतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आहे। पण हे दरवर्षी का बरं घ्यावे? तर बघा, तुम्ही जर प्रत्येक एकदाच गुरु करून त्यांची त्यांची जर सेवा वगैरे विसरलं तर ते चालेल का? तर ते नाही। आपण पुन्हा पुन्हा त्यांच्याशी जोडले राहावे म्हणून आपण दरवर्षी दरवर्षी आपण गुरुपद घेतो। हे सर्व सर्व सेवेकऱ्यांना तर माहीत आहे। पण बघा, आता आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे, तर त्या दिवशी काय करायचं आहे, कसं करायचं आहे, मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे। तर बघा, आपण गुरु गुरु गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा हे वार बुधवार आहे, त्या दिवशी 29 तारीख आहे, म्हणजेच परवा दिवशी आहे। आपल्याला जर समजा केंद्रात जाता आलं नाही तर कसं करायचं आहे, घरच्या घरी पण आपण गुरुपद घेऊ शकतो का? हेच मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे। आणि विशेष म्हणजे मांसाहार मांसाहार करावा की नाही करावा याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, गुरुपौर्णिमा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वप्रथम सगळ्यांनी लवकर उठायचं आहे। लवकर उठून अंघोळ वगैरे करायचे आहे। आपल्या घरात जर तुम्ही म्हणजे घराच्या घरी जर तुम्ही गुरुपद घेणार असेल तर तुम्ही विशेष करून त्या दिवशी आपण काय करायचं आहे, पौर्णिमा पण आहे त्या दिवशी, त्यामुळे मग मग बघा, त्या दिवशी आपण देवघर वगैरे आपण स्वच्छ करायचं आहे। घरात म्हणजे घराचेच मोठे जे प्रवेशद्वार असते तिथे आपण गोमूत्र शिंपडून हळदीचे लेपन करून सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। बघा, हळदीच्या लेपनाने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवेश करत नाही, म्हणून तुम्हाला विशेष करून तुम्ही हे रांगोळी वगैरे हळदीचे लेपन करायचे आहे। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरातले जी देवपूजा आहे ती करायची आहे। बघा, आपल्याला गुरुपद जे आहे ते असंच घेता येणार आहे का? तर नाही। बघा, तुम्ही त्यांची सेवाही केली पाहिजे। तर त्याच कोणकोणत्या सेवा आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आपण सर्वप्रथम आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण घरातली देवपूजा केली। देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक स्वामी समर्थांची माळ करायची आहे। म्हणजे काय, तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणायचं नसेल तर तुम्ही तुम्ही जय जय रवी स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असेही तुम्ही करू शकता, किंवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जे 2 मंत्र आहेत ते तुम्ही म्हणायचे आहेत। ह्याची एक माळ करायची आहे। त्यानंतरच बघा, आपण स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते स्वामी चरित्र सारामृत आहे ते तुम्ही संपूर्ण 21 अध्याय पठण करायचे आहे। बघा, तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे तर तुम्हाला ह्या सेवा करणे अतिशय गरजेचे आहे। तर बघा, ज्या सेवा आहेत त्या सेवा आपल्यासाठीच असतात, तर ते काही दुसऱ्यांसाठी नाहीत। बघा, जे कोणी सेवा करत आहे, आणि आजकाल सर्वजण सांगतात की आम्ही स्वामींच्या सेवेकरी झालो आहोत, त्या दिवसापासून आमचे दिवस बदललेले आहेत। तर तसेच आपलेही दिवस बदलावे म्हणून तुम्हीही स्वामींच्या सेवेमध्ये लीन व्हावे। आणि बघा, ही तुम्हाला सोपा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर बघा, तुम्ही स्वामी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथेही गुरुपद घेऊ शकता। पण ज्यांना शक्य नाही त्यांनी गुरुपद आपण घरच्या घरी सुद्धा घेऊ शकतो। तर काय करायचं आहे, आपल्याला स्वामींच्या फोटो समोर वगैरे बसायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर शक्यतो तुम्ही एक वेळा तरी पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त हे अभिषेक, स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही त्याच्यावर फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून ठेवायचा आहे, आणि त्यावर अभिषेक म्हणून तुम्ही हात जोडून स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणायचं आहे। जर मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून दुधाचा पंचामृताचा तुम्ही नैवेद्य म्हणते सॉरी पंचामृताने अभिषेक घालू शकता, किंवा तुम्ही साध्या दुधाने किंवा पाण्याने सुद्धा घालू शकता। तर आपण हे अभिषेक वगैरे करायचा आहे, स्वामींची मनोभावे षोडोपचारी पूजा करायची आहे। षोडोपचारी पूजा म्हणजे काय, तर अभिषेक वगैरे करून त्यांना गंध फूल व्हायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहेत,
तुम्हाला जर एक तुळशीचं पत्र तुळस असेल तुमच्याकडे तर तुळस पण व्हायचे आहे, पण शक्यतो महाराजांना तुळस ही अतिशय प्रिय आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चाफ्याचं फुलही वाहू शकता. तर बघा हे छोटे छोटे आहे आणि ते आपण महाराजांना नारळ, खडीसाखर आणि गुलाबाचे फूल, हे गुलाबाचे फूल नसेल तर तुम्ही पिवळे कोणतेही फूल घ्यायचं आहे आणि महाराजांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या जे जे काही निर्गुण आहे तर ते निर्गुण ते अवगुणामध्ये अवगुण जे आहे ते गुणामध्ये परिवर्तित होऊ दे. आणि माझ्या सर्व सर्व इच्छा आकांक्षा ह्याच आहेत की मी तुमच्या ज्याप्रमाणे मी ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून ते या वर्षीपर्यंत जशी तुमची सेवा करत आहे तशीच आताही पुढेही माझ्याकडून ही सेवा व्हावी असं म्हणून आणि माझं गुरुपद स्वीकार करावा म्हणून आपण अशी मनात इच्छा धरून किंवा स्वामींसमोर बोलून तुम्ही ते नारळ खडीसाखर हे आपण आपल्या देवघरात ठेवावे. जर तुम्ही देवघरात जर करणार नसेल, केंद्रामध्ये जाऊन जर करणार असेल तर तुम्ही केंद्रात तो नारळ ठेवायचा आहे. जर समजा आता तुम्ही घरात घेत आहे तर त्या नारळाचं पुन्हा करायचं काय, तर हाही प्रश्न खूप मोठा आहे. तर ते नारळ जे आहे तुम्ही भविष्य काळात पुन्हा कधी केंद्रामध्ये जाल किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा अक्कलकोटला जाल त्यावेळेला तो नारळ तिथे अर्पण केला तरी चालेल. हे महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही हे पाळायचं आहे. आणि या दिवशी सेवा काय करायची आहे, तर सेवा बघा आपल्याला गुढाय वाचायचे आहे, माळ पठण करायचे आहे आणि जो मंत्र मी तुम्हाला इथे डिस्प्लेवर देणार आहे तो तुम्ही मंत्र जो आहे तो मंत्र तुम्ही पठण करायचा आहे. आणि आपल्या स्वामींचं जे तीर्थ आपण अभिषेक केलेला आहे ते आपण तीर्थ घ्यायचं आहे ते सर्वांना आपल्या घरामध्ये द्यायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये शिंपडूही शकता. हे जे साधे सोपे उपाय आहेत ते आपण करायचे आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला या दिवशी तारक मंत्राचे न चुकता आपण 21 वेळा किंवा 11 वेळा, शक्य नसेल तर तुम्ही किमान 1 वेळा तरी तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तर ह्या ज्या सेवा आहेत ते सेवा करायच्या आहेत. बघा तुम्हाला केंद्रात गेल्यानंतर केंद्रात ज्या व्यक्ती जातात त्यांना माहित आहे की आपल्या केंद्रातले नियम कसे आहेत आणि किती छान आहे. तिथे गेलं की आपल्याला असं घराकडे येऊच वाटत नाही, इतके सुंदर त्या दिवशी सजलेलं असते. तर तुम्हीही केंद्रात जा. जर जाणं शक्य झालं नाही तर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही घरामध्येही तुम्ही हे करू शकता. तर बघा गुरुपद घेऊ शकता. हे साध्या सोप्या पद्धतीने गुरुपद घ्यायचं आहे. संकल्प करून तुम्ही गुरुपद घ्या, जेणेकरून तुम्हाला स्वामी वर्षभर तुमचे रक्षण करतील. तर बघा असं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने गुरुपद घेऊ शकता घरच्या घरी. आणि जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.